नमस्कार मित्रांनो, आर-टीचे फॉर्म पुन्हा सुरू करण्यात आलेले आणि आर-टी नवीन पद्धतीने आता चालू करण्यात आले आहे. ज्याच्यामध्ये मराठी शाळा वगळण्यात आलेल्या आहे आणि प्रायव्हेट शाळा हे तुम्हाला निवडता येणार आहे. तर ते कशा पद्धतीने निवडायचे आहे आज की जेणेकरून फॉर्म चुकणार नाही आणि फॉर्म व्यवस्थित भरला जाईल आणि तुमचा नंबर त्याच्यामध्ये लागला जाईल. तर चला मित्रांनो बघूया की नेमकी कोणती पद्धत आहे आणि कशा पद्धतीने हे अर्ज करायचं आहे. ह्याची ए टू झेड प्रोसेस मी तुम्हाला लाईव्ह करून दाखवणार आहे. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच नवीन व्हिडिओ आणि आर-टी रिलेटेड प्रत्येक माहिती तुम्हाला भेटत राहील. तर चला मित्रांनो जाऊया आपल्या लॅपटॉप स्क्रीनवर. तर मित्रांनो आर-टीच्या या साईडवरती आहे. इथे आल्यानंतर आर-टी 25% यावरती क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर ऑनलाईन ॲप्लिकेशन यावरती क्लिक करा. यावरती क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस आपल्यासमोर येणार. इथं न्यू रजिस्ट्रेशन हे ऑप्शन दिसेल, याच्यावरती क्लिक करा. इथे आल्यानंतर इथे तुमचा जिल्हा जो असेल तो सिलेक्ट करा. त्याच्यानंतर इथं तुमचं फर्स्ट नाव म्हणजे ज्याच्या नावाने अर्ज तुम्ही भरत आहे त्याचं इथं लास्ट नेम म्हणजे सरनेम इथे टाकायचे. त्याच्यानंतर इथं फर्स्ट नेम म्हणजे त्यांचं नाव टाकायचे. त्याच्यानंतर इथं मिडल नेममध्ये त्याच्या वडिलाचं नाव टाकायचे. हे नाव एकदम व्यवस्थित टाकून घ्या मित्रांनो, जसे तुमच्या सर्टिफिकेटवरती असेल डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट जो असतो त्याच्यावरती जे स्पेलिंग असेल तसंच व्यवस्थित टाकायचं. त्याच्यानंतर इथे डिसेबिलिटी असेल तर येस करा किंवा नो करा आणि इथे डेट ऑफ बर्थ टाकायची जी की त्यांच्या जन्माच्या दाखल्यावरती आहे तीच एकदम व्यवस्थित टाकून घ्यायची. ही सर्व माहिती मित्रांनो जन्माच्या दाखल्यानुसारच टाकायचे. नावाचं स्पेलिंग वगैरे जे असेल ते सर्व व्यवस्थित एकदम टाकून घ्यायचं. तुमचं डेट ऑफ बर्थ असेल त्याच्यानंतर इथं बघू शकता इथे ऑटोमॅटिक इयर्स किती झालेले ते सर्व दाखवेल. त्याच्यानंतर हा कॅप्चा जो आहे तो जसा येईल तसं टाकून इथं मोबाईल नंबरवरती खाली मोबाईल नंबर जो आहे तो तिथं मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे आणि रजिस्टरवरती क्लिक करायचं. रजिस्टरवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे बघू शकता आपलं रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं आहे. आपल्याला ॲप्लिकेशन नंबरसुद्धा इथं आलेला आहे. तर हा ॲप्लिकेशन नंबर आपल्याला सिलेक्ट करून कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी केल्यानंतर हा ॲप्लिकेशन नंबर इथे ॲप्लिकेशन नंबरमध्ये टाकायचा आहे आणि एक पासवर्ड तुमच्या मोबाईल नंबरवरती गेलेला आहे तो पासवर्ड इथे टाकायचा आहे. तो मेसेज येण्यासाठी कधी कधी वेळ लागू शकतो मित्रांनो, तर थोडा वेळ थांबून हा पासवर्ड जो मोबाईलमध्ये आलेला आहे तो टाकायचा आहे. तो टाकल्यानंतर असा इंटरफेस आपल्या समोर येईल. इथं जो ओल्ड पासवर्डमध्ये जे मोबाईलवरती पासवर्ड आला आहे तो पासवर्ड टाकायचा आहे. तो पासवर्ड इथे एकदम व्यवस्थित टाकून घ्या. त्याच्यानंतर खाली जो न्यू पासवर्ड आहे तिथं एक आपल्याला युनिक पासवर्ड तयार करायचा आहे जो की आपल्याला लक्षात राहील असा पासवर्ड इथे युनिकमध्ये एकदम तयार करून घ्यायचा आहे 8 अक्षरांचा. तर न्यू पासवर्डमध्ये तो पासवर्ड टाकून घ्या. त्याच्यानंतर इथं परत तोच पासवर्ड इथं टाकायचा आहे. जसं आहे तसंच इथं ते पासवर्ड टाकून घ्या. त्याच्यानंतर सबमिटवरती क्लिक करा. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर इथं पासवर्ड अपडेट सक्सेसफुली दाखवते, त्याला ओके करा. ओके केल्यानंतर परत इथे ॲप्लिकेशन नंबर आपण जो कॉपी केला आहे तो परत इथं पेस्ट करू शकता. हाताने टाकायची गरज नाही. आणि आता जो क्रिएट केलेला पासवर्ड आहे तुम्ही जो युनिक पासवर्ड आपण बनवलेला आहे तो पासवर्ड इथे टाकून घ्या. त्याच्यानंतर खाली इथं कॅप्चामध्ये जो जसा वर कॅप्चा दिसत आहे तसाच आहे तसा इथे टाकायचं आहे आणि लॉग इनवरती क्लिक करायचे. लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो असा इंटरफेस आपल्या समोर येणार आहे. इथं जे नाव होतं जसं तसं इथे नाव दाखवेल जो आपण अगोदर टाकलेलं होतं. त्याच्यानंतर इथं बघू शकता मराठीमध्ये जिथं दिसत आहे तिथं मराठीमध्ये नाव टाकायचं आहे. जिथे इंग्लिशमध्ये दिसत आहे तर इंग्लिशमध्ये टाकायचं आहे. तर तुम्ही म्हणसाल सर इथे तर मराठीमध्ये आपण टाकू शकत नाही कारण याच्यामध्ये इंग्लिशमध्येच टाईप होतं. तर तुम्ही कुठेतरी अशा ठिकाणी मराठीमध्ये टाईप करून घ्या. तिथून कॉपी करून लगेच इथं आडनावामध्ये आडनाव, पहिल्या नावामध्ये पहिलं नाव आणि मधल्या नावामध्ये मधलं नाव असं संपूर्ण हे भरून घ्या. आईचं नाव, वडिलाचं नाव त्याच्यामध्ये दोघांचेही मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये टाकायचे. तर चला ही मी पूर्ण माहिती भरून घेतो आणि नंतर तुम्हाला दाखवतो. ही संपूर्ण माहिती मित्रांनो जशी आहे तशी तुम्ही भरून घेऊ शकता. तर पद्धतशीर एकदम टाकायचं. हे बघू शकता मी सर्व नाव टाकलेले आहे जसं मराठीमध्ये मराठी. त्याच्यानंतर इथे इयर्स दाखवलेले. इथं मेल फिमेल जे असेल ते सिलेक्ट करून घ्यायचे. पॅरेंटल स्टेटस इथं सिलेक्ट घ्यायला लागेल, सिंगल आहे का किंवा फक्त आई आहे
किंवा जनरल म्हणजे दोन्ही आई वडील दोन्हीही आहेत, तर अशा ठिकाणी तुम्ही जनरल सिलेक्ट करू शकता. त्याच्यानंतर हा ॲड्रेस आहे, ॲड्रेस तुम्ही जसं तुमचा ॲड्रेस असेल आधार कार्डवरती तसं टाकून घ्या. जोही ॲड्रेस असेल मेन रोड वगैरे तुमच्या घराजवळील काही खूण किंवा वार्ड नंबर ते जे असेल ते तुम्ही सर्व टाकून घेऊ शकता, जसं आहे तसं. त्याच्यानंतर तुमच्या कोणताही जवळपास जे काही खूण असेल तुमच्या घराचा किंवा घराजवळ एखादं मंदिर वगैरे असेल तर त्याचं सुद्धा तुम्ही इथे देऊ शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं खाली बघू शकता आपला डिस्ट्रिक्ट ऑटोमॅटिक आलेला आहे. त्याच्यानंतर इथं तुमचा तालुका जो असेल तो सिलेक्ट करा. त्याच्यानंतर इथं तुमचं विलेज जे असेल ते सिलेक्ट करा. त्याच्यानंतर इथं सेव्ह वरती क्लिक करा. सेव्ह वरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे बघू शकता चाइल्ड डिटेल्स सेव्ड सक्सेसफुली दाखवते, याला ओके करा. ओके केल्यानंतर इथे बघू शकता आपल्याला लोकेशनचा सिम्बॉल आलेला आहे. इथे आपल्याला लॅटिट्यूड लँगिट्यूड देण्यासाठी या गुगल मॅपवरती क्लिक करायचं आहे. हा जो सिम्बॉल दिसतोय त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला गुगल मॅप हा ओपन होणार आहे. तर गुगल मॅपमध्ये हा जो रेड बाण आहे त्याला आपल्या घराच्या शेजारी म्हणजे आपलं घर जिथे असेल तिथे तुम्ही याला ड्रॅग अँड ड्रॉप करत घेऊन जाऊ शकता. तर हे इथे बघू शकता मी या खेड्यामध्ये परफेक्टली याला आपण सिलेक्ट करून घेऊ शकतो. म्हणजे जसं तुमचं जिथे घर असेल तिथे त्याला ड्रॅग अँड ड्रॉप करा आणि तिथे त्या घरावरती याला नेऊन पोहोचवा. ॲक्युरेटमध्ये ज्या घर असेल मित्रांनो तिथंच याला ड्रॅग आणि ड्रॉप करा, म्हणजे लॅटिट्यूड लँगिट्यूडमध्ये जास्त फरक पडणार नाही. परफेक्टली बघू शकता मी जसं तुम्ही या घरावरती सिलेक्ट केलेलं आहे जिथे घर आहे तिथे, आणि सेव्ह अपडेटवरती क्लिक करायचं. सेव्ह अपडेट अँड वरती क्लिक केल्यानंतर हे अशी इथे माहिती बघू शकता. रिलीजन तुमचं जे असेल ते सिलेक्ट करायचं आहे, कोणत्या क्लाससाठी तुम्ही अर्ज भरताय ते सिलेक्ट करायचं आहे, तुमची कास्ट इथे सिलेक्ट करायची, तर इथे कास्ट सर्टिफिकेट लागत आहे असं दाखवणार आहे. तर याला डिसेबिलिटी असेल तर येस किंवा नो करू शकता, म्हणजे दिव्यांग अपंग वगैरे असेल तर येस करा, नसेल तर नो करा. त्याच्यानंतर इथे आधार नंबर आहे का विचारते, तर येस करा. आधार नंबर असेल तर, नसेल तर इथे तुम्ही नो सुद्धा करू शकता. त्याच्यानंतर इथे खाली तुमचा मोबाईल नंबर इथे दाखवेल, तुम्ही जो मोबाईल नंबर दिलेला होता. त्याच्यानंतर इथं ॲड्रेस प्रूफ तुमच्याकडे आहे का तर विचारते, तर ॲड्रेस प्रूफ आपल्याला इथे द्यावं लागणार आहे, तर याला यस करा. तुम्ही ॲड्रेस प्रूफमध्ये आधार कार्ड किंवा सरपंचाचा रहिवासी दाखला वगैरे देऊ शकता. बर्थ सर्टिफिकेट आहे का तर येस करा. हँडिकॅपचा आपल्याकडला गरज नाही, आणि खास सर्टिफिकेट आहे का तर इथे येस करा. त्याच्यानंतर सेव्ह वरती क्लिक करा. सेव्ह वरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं स्कूल सबमिशनवर सिलेक्शनवरती क्लिक करा. तर इथं दाखवेल 1 किलोमीटर टू 1 to 3 किलोमीटर, तर आपण इथे 1 to 3 किलोमीटरवरती क्लिक करून आपल्या एरियामध्ये जेही आपल्या घरापासून 3 किलोमीटरच्या आतमध्ये शाळा आहे त्या शाळांची इथे लिस्ट दाखवेल. तर आपण याच्यापैकी आपल्याला जे शाळा पाहिजे ते निवडू शकतो. साधारणतः 10 स्कूल आपण इथे निवडू शकतो मित्रांनो, पण या लिस्टमध्ये आपल्याला 9 स्कूल दाखवण्यात आलेले, आणि याच्यामधूनही तुम्हाला जे नाही पाहिजे ते तुम्ही सिलेक्ट करू नका. जेवढे पाहिजे तुम्हाला 3, 4, 5, 2 जेही पाहिजे असतील ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. ही नावं एकदम व्यवस्थित वाचून घ्यायचे मित्रांनो, नंतरच सिलेक्ट करायचे. नंतर असं नको व्हायला की आपल्याला जे स्कूल नव्हतं घ्यायचं ते इथे सिलेक्ट झालं आणि त्या स्कूलमध्ये आपला नंबर लागला, असं नको व्हायला. म्हणून एकदा व्यवस्थित हे नावं वाचून घ्यायची, त्याच्यानंतर त्याला सिलेक्ट करायचे. सिलेक्ट केल्यानंतर हे 3 स्कूल मी इथे सिलेक्ट केलेले तुम्ही बघू शकता. तुम्ही तुमच्या केसमध्ये 9-10 पर्यंत सिलेक्ट करू शकता. मला 3च शाळा याच्यापैकी पाहिजे होत्या, त्याच्यामुळे मी इथे 3च सिलेक्ट केलेले आहेत. त्याच्यानंतर इथं फॉर्म सबमिशन दाखवते, यावरती क्लिक करा. यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे आपण जी माहिती भरली ती एकदम व्यवस्थित आहे का ते बघून घ्या. त्याच्यानंतर हे हिरव्या अक्षरामध्ये जे हे इंस्ट्रक्शन दिलेले आहे ते वाचून घ्या आणि याला राईट टिक करा. कन्फर्म अँड सबमिटवरती क्लिक करा. कन्फर्म अँड सबमिटवरती क्लिक करून घ्या मित्रांनो, तरच आपला इथे फॉर्म सबमिट होणार आहे. तर इथे बघू शकता आर यू शुअर यू वॉन्ट टू सबमिट म्हणत आहे, तर याला ओके करा. ओके केल्यानंतर इथं परत कन्फर्म अँड सबमिटवरती क्लिक करा. आर यू शुअर यू कन्फर्म ॲप्लिकेशन, तर याला ओके करा.
ओके केल्यानंतर इथे एक अजून पॉपअप आलेलं आहे ज्याच्यामध्ये ॲप्लिकेशन कन्फर्मेशन यू कॅन मेक एनी चेंजेस. आता याच्यानंतर आपण कुठलेही याच्यामध्ये चेंज करू शकणार नाही असं ते दाखवत. तर याच्यानंतर इथे बघू शकता ही आपण जी भरलेली माहिती ही पूर्ण आलेली. हा फॉर्म सबमिशनवरती परत एकदा क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथे खाली या मित्रांनो इथे दाखवते जनरेट PDF, म्हणजे इथे याच्यावरती क्लिक करा. याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपण जो फॉर्म भरलाय त्याची एक PDF क्रिएट होईल. त्या PDF मध्ये आपण जे भरले ती सर्व माहिती इथे दाखवेल. तर याची प्रिंट काढून तुम्ही तुमच्याजवळ ठेवू शकता. अशा प्रकारे मित्रांनो हा फॉर्म भरायचे स्टेप होते मी जे तुमच्यासाठी लाईव्ह करून दाखवलेले. तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करतो आणि ही माहिती तुम्हाला समजली असेल अशी आशा करतो. तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब